नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. प्रत्येक टॉकीज येथे छावा चित्रपट बंद. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेमुळे पुन्हा चित्रपट सुरू. जत प्रतिनिधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा हा चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घालत असून हा सिनेमा पाहण्यासाठी सिने रसिकाबरोबरच तरुण वर्ग व महिला वर्गामधून सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जत शहरातील प्रत्येक टॉकीज येथे हा चित्रपट एक दिवस बंद ठेवण्यात आला होता. सोमवारी सायंकाळीच्या शोला तालुक्यातील अनेक सिने रसिक व तरुण चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी केली होती. मात्र चित्रपट बंद असल्यामुळे सिने रसिकांची निराशा झाली. ही घटना शिवप्रतिष्ठानचे मेजर सुनील काका चव्हाण व माजी नगरसेवक प्रकाश माने यांना कळताच त्यांनी चित्रपटगृहात धडक दिली व चित्रपटगृहांच्या मालकांना चांगला जाब विचारला. चित्रपटाच्या मालकांनी रविवारी 15 जणांनी फुकट सिनेमा पाहिला. त्याचवेळी स्क्वॉडने धाड टाकल्यामुळे वरूनच चित्रपट बंद ठेवण्यात आला असे सांगितले. यावर शिवप्रतिष्ठानचे मेजर सुनील काका चव्हाण यांनी थेट डिस्ट्रीब्युटरला फोन लावून चांगलेच खडसावले. लवकरात लवकर चित्रपट सुरू करा, अन्यथा हिसका दाखवू असा इशारा दिल्यानंतर सोमवारी 9:30चा शो पुन्हा सुरू करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही देशाची अस्मिता. मेजर सुनील काका चव्हाण व माजी नगरसेवक प्रकाश माने. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही देशाची अस्मिता असून त्यांच्यावर आधारित छावा हा चित्रपट तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. हा चित्रपट जर बंद ठेवत असेल तर कोणाची गय केली जाणार नाही. जत तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या सर्व सिनेमागृहात छावा हा चित्रपट सुरू राहिलाच पाहिजे. जर कोण आडकाठी आणत असेल तर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संरक्षण देतील असे मेजर सुनील काका चव्हाण व माजी नगरसेवक प्रकाश माने म्हणाले. काय बोलू आता प्रोड्युसर त्याच्यामध्ये ना. ठीक आहे, आता चालू करता ना. करता करा 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 करा. त्याला आम्हाला